नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे महत्त्वाचे 12 क्वेश्चन्स दररोज पाहत असतो, जे तुम्हाला MPSCच्या आपल्या सर्व एक्झाम्समध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील, याची खात्री बाळगा. तर चॅनलवरती आपण पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि जर माझे हे काही एफर्ट्स आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक जरूर करा. आणि एक विनंती आहे की लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढा. ठीक आहे, चला तर सुरू करूयात आजच्या 2 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक पहिला, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावरती सुरू होणार आहे, असा प्रश्न आहे. पर्याय आहेत: ए दिल्ली वाराणसी, बी मुंबई अहमदाबाद, सी चेन्नई बेंगलोर आणि डी कोलकाता पाटणा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई अहमदाबाद. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. बुलेट ट्रेन जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावरती आधारित आहे. ही भारताची पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद हा भारताचा पहिला हाय स्पीड रेल कॉरिडॉर असणार आहे आणि मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ 2 तासांपेक्षा कमी होणार आहे यामुळे. आणि बुलेट ट्रेन कॉरिडॉरची एकूण लांबी 508 किलोमीटर इतकी आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न क्रमांक 2, नाममात्र GDP नॉमिनल GDP नुसार भारत जगातील कोणत्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे? पर्याय आहेत: ए तिसरी, बी चौथी, सी पाचवी आणि डी सहावी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चौथी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारताचा नाममात्र GDP सुमारे $4.18 ट्रिलियन इतका आहे. भारताचा दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम सुमारे $2,694 इतका असून तो अजूनही कमीच आहे. GST आणि IBC सारख्या संरचनात्मक सुधारणा भारताच्या वेगवान आर्थिक वाढीचा कणा ठरल्या आहेत. नाममात्र GDPच्या बाबतीत जपान देशाला मागे टाकलेले आहे भारताने. पुढील प्रश्न क्रमांक 3, अमियेरा खोसला हिने राष्ट्रीय स्पोर्ट क्लाइम्बिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या वयोगटामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए सिनियर महिला, बी युवा महिला अंडर-17, सी अंडर-14 आणि डी अंडर-19. तर याचं योग्य उत्तर आहे युवा मुली अंडर-17. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. कोणत्या क्लाइम्बिंग प्रकारात म्हणजे सुवर्णपदक पटकावले? तर बोल्डरिंगमध्ये. 29वी राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लाइम्बिंग चॅम्पियनशिप 2025 ही बेंगळुरूला झाली आणि 14 वर्षीय अमियेरा खोसला हिचे वय इतके आहे आणि ही स्पर्धा 26 ते 29 डिसेंबर 2025 दरम्यान बेंगळुरू येथे झाली. आणि राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लाइम्बिंग चॅम्पियनशिपचे आयोजन इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन करते. पुढील प्रश्न क्रमांक 4, इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायल प्राइज फॉर पीस कोणाला देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? पर्याय आहे: ए जो बायडन, बी डोनाल्ड ट्रम्प, सी इमॅन्युएल मॅक्रॉन आणि डी ऋषी सुनक. तर याचं योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इस्रायल प्राइज फॉर पीस प्रथमच एखाद्या इस्रायली नागरिकाला दिला जाणार आहे. जुलै 2025 मध्ये नियमांमध्ये बदल करून परदेशी नागरिकांना पुरस्कार देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही घोषणा ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या फ्लोरिडा येथील द्विपक्षीय चर्चेनंतर करण्यात आला. पुढील प्रश्न क्रमांक 5, जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच सापडलेले सुमारे 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ कुठे आहे? त्याचे पर्याय आहेत: ए अनंतनाग, बी कुपवाडा, सी
बारामुल्ला आणि डी पुलवामा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बारामुल्ला येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील जेहानपोरा गावामध्ये 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ सापडलेले आहे. स्थळांमध्ये बारामुल्ला आणि जेहानपोरा गाव हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि संकुल कुशाण काळातील असल्याने उत्खननातून स्पष्ट झालेले आहे. उत्खननात स्तूप आणि बौद्ध विहारांचे अवशेष आढळले आहेत. या शोधामुळे काश्मीर खोऱ्यातील प्राचीन बौद्ध परंपरेवरती नवीन प्रकाशझोत पडला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. दक्षिण ध्रुवापर्यंत स्की करून पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय कोण आहे? तर पर्याय आहेत ए. अरुणिमा सिन्हा, बी. काम्या कार्तिकेयन, सी. संतोष यादव आणि डी. बछेंद्री पाल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काम्या कार्तिकेयन. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 18 वर्षांची काम्या कार्तिकेयन हिने स्की करून दक्षिण ध्रुव गाठत इतिहास रचला आहे. तिने अंटार्क्टिकामध्ये 115 किलोमीटर अंतर -30°C तापमानात पार केले. काम्या ही दक्षिण ध्रुव गाठणारी सर्वात कमी वयाची भारतीय ठरली आहे आणि 2024 मध्ये तिने 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी सर्वात कमी वयाची भारतीय ती बनली होती. आणि साऊथ पोल नंतर आता काम्या एक्सप्लोर्स ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावरती आहे. हे सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत या प्रश्नामधले. पुढील प्रश्न क्रमांक 7. पर्वती आग्रा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय क्रमांक ए बिहार, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश आणि डी राजस्थान. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश येथे. पॉईंट्स पहा. उत्तर प्रदेशातील पर्वती आग्रा पक्षी अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन्स ESZ घोषित करण्यात आलेला आहे. अभयारण्यात गोंडा जिल्ह्यामध्ये सुमारे 1084 हेक्टर क्षेत्रामध्ये हे अभयारण्य पसरलेले आहे. पर्वती व आग्रा ही 2 ऑक्सबो गोड्या पाण्याची सरोवरे या अभयारण्याचा भाग आहेत. तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि पर्वती आग्रा हे रामसर स्थळ असून स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. ESZ मुळे अभयारण्याभोवती प्रदूषणकारी व अनियंत्रित विकासावरती निर्बंध घालण्यात येतात. पुढील प्रश्न क्रमांक 8. जस्टिस मिशन 2025 ह्या लष्करी सरावात चीनच्या कोणत्या दलांचा सहभाग आहे? पर्याय आहेत ए. फक्त नौदल, बी. लष्कर आणि हवाई दल, सी. लष्कर, नौदल, हवाई दल व रॉकेट फोर्स आणि डी. फक्त रॉकेट फोर्स. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लष्कर, नौदल, हवाई दल व रॉकेट फोर्स. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. चीनने तैवानभोवती जस्टिस मिशन 2025 नावाचे मोठे लष्करी सराव सुरू केला आहे. जिवंत दारुगोळ्याचा वापर केला जात आहे यामध्ये आणि तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार 89 चीनी लष्करी विमाने आणि 28 युद्धनौका या दरम्यान आढळल्या आहेत आणि अमेरिकेने तैवानला $11 अब्ज शस्त्रास्त्रे विकण्याची घोषणा केल्यानंतर हा सराव सुरू झाला आहे चीनचा. आणि चीनने या सरावाला विभाजनवादी शक्तींना दिलेला इशारा असे संबोधले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. ऑपरेशन सागर बंधू ही भारताची कोणत्या देशासाठी राबवलेली मानवीय मदत मोहीम आहे? तर त्याचे पर्याय आहेत ए. मालदीव, बी. श्रीलंका, सी. बांगलादेश आणि डी. म्यानमार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीलंका. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. श्रीलंकेने चक्रीवादळ डीटवाह नंतर भारताच्या ऑपरेशन सागर बंधू मोहिमेचा सन्मान केला आहे. श्रीलंकेला 1100 टनांहून अधिक मदत साहित्य पुरविले गेले आहे आतापर्यंत. आणि INS विक्रांत भारताची स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका या मोहिमेत महत्त्वाची ठरलेली आहे. आणि भारतीय नौदल व हवाई दलाने संयुक्तपणे HADR मोहीम राबविली. आणि शेवटचा मुद्दा. भारताने श्रीलंकेला $450 दशलक्ष पुनर्बांधणी पॅकेज जाहीर केले आहे. हा प्रश्न आपण पाहिला होता आधी. प्रश्न क्रमांक 10. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावामध्ये 8 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे? पर्याय आहेत ए. सायझरुल इद्रुस, मलेशिया, बी. अली दाऊद, बहरीन,
सी सोनम येशे भूतान आणि डी रशीद खान अफगाणिस्तान. याचं योग्य उत्तर आहे सोनम येशे भूतान. भारताच्या सोनम येशेने पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये एका डावामध्ये 8 विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रम केला. ही कामगिरी पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी ठरली आहे. भूतान आणि म्यानमार हे ICCचे असोसिएट्स सदस्य देश आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11. रशियाच्या सोयूज रॉकेटचा वापर करून झफर-2, पाया आणि कोसार 1.5 हे निरीक्षण उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केले? त्याचे पर्याय आहेत ए तुर्की, बी इराक, सी इराण आणि डी सिरिया. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इराण. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हे उपग्रह रशियातील वोट्सोचनी कॉस्मोड्रोम येथून अवकाशात पाठवण्यात आले. पाया हा इराणचा सर्वात प्रगत उपग्रह असून AI तंत्रज्ञानाद्वारे उच्च रेझोल्युशन्स प्रतिमा देतो. उपग्रहांचा वापर जलसंपदा व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण आणि मॅपिंगसाठी केला जाणार आहे आणि गेल्या 2 वर्षात इराणने 10 उपग्रह प्रक्षेपित केले असून त्यासाठी त्यातील काही रशियातून प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न क्रमांक 12. केंद्र सरकारने सिगारेटवरती एक्साईज ड्युटी का वाढवली आहे असा प्रश्न आहे. पर्याय आहेत ए GST कमी होऊन महसूल कमी होऊ नये म्हणून, बी जागतिक बाजारातील किंमत वाढली म्हणून, सी आयात कर वाढवण्यासाठी आणि डी सिगारेट उत्पन्न बंद करण्यासाठी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए GST कमी होऊन महसूल कमी होऊ नये म्हणून. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. सिगारेटवरती एकूण कर 53% आणि WHO शिफारसीतील 75% पेक्षा कमी आहे आणि पान मसाल्यावरती नवीन सेस आता मशीनची क्षमता नुसार आकारली जाणार आहे. या सेसचा उद्देश कॅन्सर आणि तोंडाच्या आरोग्याचे सार्वजनिक खर्च तसेच राष्ट्रीय सुरक्षा निधी तयार करणे असा आहे आणि मशीन क्षमता आधारित सेसमुळे GST मूल्य डेटा आणि उत्पादन क्षमता यांची तुलना करून कर चुकवणे कठीण होणार आहे. आजचे आपले 2 जानेवारी 2026चे करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत याबद्दल धन्यवाद.